पाया सूप. बकरीचे जे पाय असतात त्याला खूर म्हणतात. ते पाया सूप आपण आता तयार करणार आहे. 2 पाया सूप घेतले आणि कुकरला ते आता बॉईल करून घ्यायचे पाणी टाकून आणि पूर्णपणे व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचे आणि मीठ घालायचं आणि लवंग, वेलची, दालचिनी हे घालायचं आणि त्याला छान 10 सीट्या होऊ द्यायच्या, कारण ते कडक असतं म्हणून सीट्या जरा जास्त लावायच्या असतात. आता आपलं सूप तयार झालेलं आहे. आता त्यातून आपण पाया काढून टाकू आणि ते सूप आहे त्याचं आपण सूप मंच ऑफ सूप बनवू. हे हेल्दी असतं, प्यायलाही छान असतं सूप. आता आपण हे काढून घेऊया. पाया काढून घ्यायचं आणि पायाला पण थोडं तिखट मीठ लावून छान थोडंसं सॉटे करून खाऊ शकता. आता आपल्याला सूप तयार करायचं आहे ना, तर सूप तयार करूया आपण. तशी तर पाया पण शिजले आहे, तुम्ही पण ते असं खाऊ शकता छान. तर तेल टाकायचं टोपमध्ये, थोडंसं टाकायचं आणि लसूण, आलं आणि मिरची टाकायची, हिरवी मिरची. त्याला जरा होऊ द्यायचं लालसर. लसूण जरा लालसर झाले की मग त्यामध्ये आपण थोडं व्हिनेगर टाकू आणि नंतर ग्रीन सॉस टाकू आपण आणि मग सोया सॉस आणि छान आता थोडं ढवळायचं. ते व्यवस्थित ढवळून झालं की थोडं मीठ घालायचं, कारण की ऑलरेडी त्या सॉसेसमध्ये मीठ असते म्हणून. तर मीठ नंतर घालायचं आणि मंचाव जर पावडर असते ते मंचाव सूपचं ते मी पावडर घातलं आहे आणि आता त्यामध्ये पाया सूपचं घातलेलं आहे. आता छान हलवून घ्यायचं, हलवत राहायचं जोपर्यंत कलर चेंज होत नाही. आता आपला सूपचा कलर चेंज झालेला आहे, मंचाव सूपसारखं झालेलं आहे. आता छान ढवळून घ्यायचं व्यवस्थित आणि उकळू द्यायचं. उकळलं की मग त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून आता आपलं सूप तयार झालेलं आहे. त्यामध्ये पीसेस पण घालू शकता तुम्ही, छोटे छोटे पायाचे पीसेस पाया सूपचे. आता आपला पाया मंचाव सूप तयार झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही करूनही बघा. पाया मंचाव सूप खूप छान लागतं आणि टेस्टी असतं आणि हेल्दीसुद्धा आहे.